थानेर पोलीस ठाण्यात कार्यरत मुकेश पावरा, हवालदार भूषण यशपाल रामोळे, पोलीस शिपाई धनराज बबन मालचे व किरण सखाराम सोनवणे यांनी मिळून लाच मागितल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सचिन साळुंखे यांनी दिली। या प्रकरणातील तक्रारदाराच्या वडिलांविरोधात थानेर पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल आहे। त्यांना अटक होऊ द्यायची नसेल तर 3 लाख रुपयांची लाच द्यावी लागेल अशी मागणी संशयितांनी केली। तक्रारदाराने धुळे येथे जाऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला। त्याच्या माहितीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 8 जानेवारीला बबळास तालुका शिरपूर येथे जाऊन तक्रार नोंदवून घेतली। संशयितांनी दूरध्वनीवर संभाषण करून तडजोडीची रक्कम 2 लाख रुपये ठरविण्यात आली। ही रक्कम स्वीकारताना संशयित मुकेश पावरा याला पथकाने मुद्देमालासह पकडले। संभाषणात संशयितांचा सहभाग उघड झाल्याने त्यांच्या विरोधात थानेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। उपअधीक्षक सचिन साळुंखे तपास करीत आहेत। नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भरत तांगडे, अप्पर अधीक्षक माधव रेड्डी, सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक सचिन साळुंखे, निरीक्षक पद्मावती कलाल, यशवंत बोरसे, हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, प्रवीण मोरे, संतोष पावरा, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, प्रशांत बागुल, सागर शिर्के, प्रितेश चौधरी, रेश्मा परदेशी, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी ही कारवाई केली।